मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26च्या मूल्यांकन प्रक्रियेत कथित गैरव्यवहार आणि पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील धर्मापूर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी सोमवारी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार जागरण गोंधळ आंदोलन केले। ढोलताशांच्या गजरात आणि गटविकास अधिकारी सोनल शहा यांना निलंबित करा अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला। उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना डावलून इतर काही ग्रामपंचायतींना नियमबाह्य गुण दिल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। यापूर्वी शेवगावच्या वाघोली ग्रामस्थांनी मुंडण आंदोलन केले होते। आता थेट नांदेडच्या ग्रामस्थांनी शेवगावमध्ये येऊन आंदोलन केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे। आंदोलकांनी गटविकास अधिकारी सोनल शहा यांना मागण्यांचे निवेदन दिले। याबाबत गटविकास अधिकारी सोनल शहा यांना विचारलं असता योग्य पद्धतीने मूल्यांकन झाल्याचं शहा यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजनेमध्ये जे मूल्यांकन करण्यात आलं धर्माबाद तालुक्याचं, हे आर्थिक व्यवहारातून करण्यात असं आम्हाला वाटतं आणि 100% खात्री आहे। आणि जे शहा मॅडम इथल्या ज्या पंचायत समितीच्या बीडीओ आहेत ते धर्माबाद तालुक्याला मूल्यांकन करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी ती 9 गावं जे निवडली होती त्या 9 गावामध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटी न देता काही गावांनाच भेटी दिल्यात आणि मूल्यांकन जे शासनानं निकष जे आहेत ते निकष बाजूला ठेवून हितसंबंध जोडून आर्थिक व्यवहार केला असं मला वाटतं। आणि आपण बघलात की मुख्यमंत्र्यांना पुन्हा मूल्यांकनाचं पत्र काढलं, मग याच्यावरून समजतं की महाराष्ट्र शासन जे आर्थिक व्यवहार झाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात झाल्यामुळं मूल्यांकन करण्यात आलं। आता याचा झालेला खर्च मागी शासन म्हणते बा, मोदी सरकार म्हणते किंवा पेट्रोल डिझेल वाचवा, सगळं वाचवा, आणि हे पूर्ण मूल्यांकन करणं म्हणजे आर्थिक म्हणजे खर्च वाढलाच ना सरकारचा, हे स्पष्टपणे दिसून येते। काय मागणी असेल आमचं म्हणणं बा, याची निष्पन्न चौकशी झाली पाहिजे। जे शहा मॅडमनं आमच्या तालुक्यात जे प्रथम सेकंड काढलं त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे धर्माबाद तालुक्याच्या वतीने। चिंचोली गावामध्ये म्हणजे शहा मॅडमनं आल्याच्या नंतर कसल्याच प्रकारचं कोणाला म्हणता हे देईना, ते माहिती देईना। ते गावामध्ये आल्याच्या नंतर कोणाला ग्रामपंचायत मेंबरला माहीत नाही, सरपंचला माहीत नाही, सोसायटी चेअरमनला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही। ते आलेत। मग राष्ट्रपती प्रतिभाताई राज्याचे देशाचे राष्ट्रपती होत्या, त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले आहे। त्या संदर्भात ते पुरस्कार भेटल्याच्या नंतर पूर्ण 2025-26 पासून नाल्या, रस्ते, सीसी रोडा आणि गावामध्ये दवाखाना, शाळा 7वीपर्यंत व्यवस्थित झालेले आहे। त्याबद्दल शहा मॅडमनं विचारपूस करायला गेल तर तुमच्यानं काय देवाणघेवाण होते असं म्हटलं आहे। त्याच्याबद्दल पैशाची मागणी म्हणता, तुमच्यानं काय देवाणघेवाण घेत आहे, घेत्या काय देत्या काय म्हणून टाइम देईना ते तिथून निघून गेले। त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांच्या गावांवर अन्याय झालेला आहे। तर माझं असं म्हणणं त्यांना की आम्हाला जे काही शासनाने गाईडलाईन्स दिले तर त्या अकॉर्डिंगली आम्ही 100 मार्काचं जे मूल्यांकन केलेलं आहे तर त्याचे आमच्याकडे प्रूफ्स आहेत। त्यांच्या जे ग्रामपंचायती आहेत त्यांनी स्वतःनी प्रूफ ते ह्याच्यावर टाकले होते पोर्टलवर, ते आम्ही क्रॉस व्हेरीफाय केले। स्वतः मी होते तिथे, पूर्ण आमची कमिटी होती, आम्ही क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे आणि त्या जिथं निकषांमध्ये बसतंय तिथं मार्क दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे गुणांकन झालेलं आहे। त्यांना जर ते अयोग्य वाटत असेल तर त्यांना आता जेव्हा शासनाने पूर्ण मूल्यांकनचा GR काढलेला आहे तर त्या हिशोबाने त्यांनी त्या कमिटी समोर त्यांचं म्हणणं मांडलं आहे। त्याच्यात मग काय निकष होते, कशा पद्धतीने 100 मार्काची प्रश्नावली आहे, मी पूर्ण प्रश्नावली सांगू का? मग 100 मार्काची प्रश्नावली आहे, त्याच्या प्रत्येकाचे वेगवेगळे निकष आहेत ना। प्रत्येक माझ्याकडे GR आहे पूर्ण त्याचा, त्या हिशोबाने ते पूर्ण हे झालेलं आहे, मूल्यांकन झालेलं आहे। हो, कारण मी माझ्याकडे जेवढे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे केले ना मी, एकदम न्यूट्रल पद्धतीने। आणि मागणी काय होती आता तुम्हाला ते भेटले, आंदोलन केलं, त्यांची मागणी आमचा अन्याय झाला। मग म्हटलं तुम्ही तुमचे पुनर्मूल्यांकन जेव्हा होईल तर तेव्हा तुम्ही त्या कमिटी समोर सांगा, माझे काही पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते मी रजिस्टर केलेले आहे, त्यांनी त्यांची सांगावे। वाघोलीकरांनी देखील आंदोलन केलं, त्यांची तर मूल्यांकनच आम्ही केलेलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल तर मी काही कमेंट्सच देऊ शकत नाही। त्याचं मूल्यांकन केजच्या व्हिडिओने केलेलं आहे, त्यामुळे त्याबद्दल तर मी काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही।